वाघडू पशुवैद्यकीय दवाखान्याच्या दुरुस्ती कामात निकृष्ट दर्जा. ठेकेदार मनमानी करत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप. चाळीसगाव तालुक्यातील वाघडू येथे सुरू असलेल्या पशुवैद्यकीय दवाखान्याच्या दुरुस्ती कामात अत्यंत निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले जात असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. नव्यानं बांधण्यात आलेल्या वॉल कंपाऊंडचे बांधकाम देखील निकृष्ट दर्जाचे असून या कामावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे कोणतेही नियंत्रण नसल्याने ठेकेदार मनमानी पद्धतीने काम करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. याबाबत अधिक माहिती देताना सांगण्यात आले की सार्वजनिक बांधकाम विभागाच्या देखरेखीखाली वाघडू येथील पशुवैद्यकीय दवाखान्याचे दुरुस्ती काम सुरू आहे. मात्र ठेकेदार गौरव सुनील मोरे हे स्वतः कामावर लक्ष न देता त्यांचे वडील, जे की सेवानिवृत्त पशुवैद्यकीय कर्मचारी आहेत, ते काम पाहत आहेत. त्यांच्या देखरेखीखाली सुरू असलेल्या कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट आहे. विशेष म्हणजे नव्याने बांधण्यात आलेल्या वॉल कंपाऊंडच्या बांधकामातही निकृष्ट प्रतीचे साहित्य वापरण्यात आले आहे, ज्यामुळे ते आत्तापासूनच कमजोर दिसत आहे. ग्रामस्थांनी पुढे बोलताना सांगितले की सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी या कामावर नियमितपणे येत नाहीत आणि त्यामुळे कामाच्या दर्जाची तपासणी होत नाही. याचा गैरफायदा घेत ठेकेदार आपल्या मर्जीप्रमाणे काम करत आहे. या गंभीर प्रकाराची तात्काळ चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. प्रत्यक्ष पाहणी केली असता कामाचा दर्जा खरोखरच निकृष्ट प्रतीचा आढळला. या गंभीर परिस्थितीची दखल घेत ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम खात्याचे उप-अभियंता बैसाणे यांना तातडीने कामाच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी करण्याची विनंती केली आहे. तसेच निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या संबंधित ठेकेदारावर कठोर कारवाई करण्याची मागणी देखील ग्रामस्थांनी केली आहे. आता सार्वजनिक बांधकाम विभाग या गंभीर आरोपांची दखल घेऊन काय कारवाई करते, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. चॅनल ग्रामस्थ लाईव्ह. संपादक किसनराव जोरवेकर. संपर्क महेंद्र सूर्यवंशी, बबलू आहिरे, चाळीसगाव.